नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. 10th पार्ट फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर आज आपण बघणार आहोत. त्याचे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही चॅप्टर शेवटपर्यंत बघा, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तर आपण चालू करूया आपल्या फर्स्ट चॅप्टरला. आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर मी तुम्हाला चॅप्टरचा बघा, चॅप्टरचा शेवटून अर्थ सांगतो. व्हेरिएबल्स म्हणजे काय? व्हेरिएबल्स म्हणायचं कशाला बघा. व्हेरिएबल्स तर व्हेरिएबल्स म्हणजे काय? तर व्हेरिएबल्स म्हणजे ज्यांची व्हॅल्यू चेंज होते त्यांना व्हेरिएबल्स म्हणायचं. लक्ष द्या का, ज्यांची व्हॅल्यू चेंज होते म्हणजे ज्यांची व्हॅल्यू बदलते त्याला व्हेरिएबल्स म्हणायचं. आता व्हेरिएबल्स आहेत काय नेमकं? तर ते अल्फाबेटिकल सिम्बॉल आहेत. जे एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, काही ठिकाणी एम, एन, पी, क्यू, आर अँड सो ऑन यांनी ते दर्शवले जातात. बघा, ते अल्फाबेटिकल सिम्बॉल. अल्फाबेटिकल सिम्बॉल म्हणजे तुमची एबीसीडी, एबीसीडी डॉट 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 ती झेड पर्यंत. बघा, ह्याच्यामधील कशानं तरी एकानं ते दर्शवले जातात. तर ते एक्स न दर्शवले जातात, वाय ने दर्शवले जातात, झेड ना असेल, एम ना असेल, एन ना असेल, पी ना असेल, क्यू ना असेल, आर ना असेल आणि कशानं तरी ते दर्शवले जाऊ शकतात. मग व्हेरिएबलची व्हॅल्यू मी काय म्हणतोय, चेंज होते. आता ती कशी चेंज होती ती बघा. मी एक एक्झाम्पल इथं घेतो. एक्झाम्पल 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. त्याच्यामध्ये बघा हा अल्फाबेटिकल सिम्बॉल एक्स आणि इथं हा जो व्हाय तुम्हाला दिसतोय ना, त्याला व्हेरिएबल असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? व्हेरिएबल. आता त्यांची व्हॅल्यू चेंज कशी होते ते बघा. मी पहिल्या कंडिशन मध्ये इथं मी एक कंडिशन घेतो. त्या पहिल्या कंडिशन मध्ये एक्स इज इक्वल टू 1 टाकतो आणि वाय इज इक्वल टू -1 टाकतो. ते आपण कशात टाकायचं? ह्या इक्वेशन मध्ये टाकायचं. तर हे इक्वेशन परत लिहितो. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. 5 इंटू एक्सच्या ठिकाणी हा बघा इथं दिसतोय का 1, हा टाका. 1 मायनस 3 इंटू त्या वायच्या ठिकाणी इथं वाय किती घेतलंय? वाय इज इक्वल टू -1 इथं टाका, इज इक्वल टू 8. 5 इंटू 1 यांची मल्टिप्लिकेशन 5 येणार मायनस मायनस बघा, हे 3 इंटू -1, 3 इंटू -1 किती येणार? तर -3 येणार, इज इक्वल टू 8. आणि 5 मायनस आणि हे मायनस काय होणार? प्लस होणार. 3 इज इक्वल टू 8. 5 प्लस 3 या दोघांची ऍडिशन किती असणार? 8. 8 इज इक्वल टू 8 आलं. म्हणजे इक्वेशन इथं सॅटिस्फाय झालं पहिल्या कंडिशन मध्ये. आता बघा, मी इथं दुसरी कंडिशन घेतो. इथं दुसरी कंडिशन, इथं एक्स इज इक्वल टू 4 घेतो आणि वाय इज इक्वल टू 4 घेतो. ते पण ह्याच इक्वेशन मध्ये टाकायचं आहे, एकाच इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. तर इक्वेशन परत लिहितो. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. 5 इंटू बघा, 5 इंटू एक्सच्या ठिकाणी किती टाकणार आता? हे 4 मायनस 3 इंटू या वायच्या ठिकाणी किती टाकायचा? वरती दिलाय बघा, y इज इक्वल टू 4 टाका, इज इक्वल टू 8. त्यानंतर बघा 5 इंटू 4 किती असणार? 20. 20 मायनस 3 इंटू 4 दॅट इज 12 इज इक्वल टू 8. आणि 20 मायनस 12 किती येणार? 8. 8 इज इक्वल टू 8. इथं सुद्धा बघा इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं आहे. आता बघा, हिथं एक्स ची व्हॅल्यू बघा आणि हिथं एक्स ची व्हॅल्यू बघा, चेंज झालेली आहे. हिथं व्हाय ची व्हॅल्यू बघा आणि हिथं व्हाय ची व्हॅल्यू बघा, चेंज झालेली आहे. म्हणजे एकाच इक्वेशन मध्ये एक्स आणि व्हायच्या व्हॅल्यू चेंज झालेल्या आहेत. मग ज्यांची व्हॅल्यू चेंज होते, ज्यांची व्हॅल्यू फिक्स नसते त्यांना व्हेरिएबल्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? त्यांना व्हेरिएबल्स असं म्हणायचं. आता इथं बघा व्हेरिएबल्स म्हटलंय कारण यस इथं लावलेला आहे. कारण का? आपल्या चॅप्टरमध्ये एकूण 2 व्हेरिएबल्स आहेत. किती व्हेरिएबल्स आहेत? 2 व्हेरिएबल्स आहेत. तर ते आपण एक्स वाय न दर्शवू शकतोय. तर ते आपण कशानं? एक्स वाय न इंडिकेट करू शकतोय. आपल्या चॅप्टरमध्ये एक्स वाय अशी 2 व्हेरिएबल असू शकतात. काही ठिकाणी ती एमएन न सुद्धा दर्शवली जाऊ शकतात, काही ठिकाणी ती पीक्यू न सुद्धा दर्शवली जाऊ शकतात. म्हणायचं नाही की फक्त एक्स वायच व्हेरिएबल आहेत, नाही. काही ठिकाणी तुम्हाला ती एम आणि एन न सुद्धा दर्शवली जाऊ शकतात. कारण व्हेरिएबल्स काय आहेत? अल्फाबेटिकल सिम्बॉल आहेत. अल्फाबेट्स मधील ते कशानं सुद्धा दर्शवले जाऊ शकतात. आपल्या चॅप्टरमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. आता त्यानंतर पुढचा पार्ट बघूया. हे जरा मी काढून टाकतो इथनं. त्यानंतर पुढचा पार्ट काय? इथं इक्वेशन म्हणजे काय?
पण आता इक्वेशन म्हणजे काय बघू. आता इक्वेशन म्हणजे त्याच्या नावातच आहे इक्वेशन. इक्वेशन म्हणजे इक्वल. इक्वल म्हणजेच काय बघा, इक्वेशन मध्ये पहिली गोष्ट तर इक्वॅलिटीचं साइन असते. काय असते त्याच्यामध्ये? इक्वॅलिटीचं साइन. आता इक्वॅलिटीचं साइन म्हणजे काय बघा, इथं लक्ष द्या. इक्वॅलिटीचं साइन म्हणजे बरोबर चिन्ह. तर इक्वेशन मध्ये तुम्हाला बरोबर चिन्ह बघायला मिळणार, ते बघायलाच मिळतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये वन ऑर मोर व्हेरिएबल्स सुद्धा असतात. इक्वेशन मध्ये काय असतात? वन ऑर मोर व्हेरिएबल्स सुद्धा असतात. आता व्हेरिएबल म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. मग इक्वॅलिटीचं साइन बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं देतो. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 हे एक इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये तर इज इक्वल टूचं साइन आहे का? इक्वॅलिटीचं साइन. इक्वॅलिटीचं साइन आहे म्हणजे हे इक्वेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये वन ऑर मोर व्हेरिएबल्स म्हणजे काय, की एक किंवा त्याहून जास्त व्हेरिएबल्स. इथं बघा एक्स आणि वाय अशी दोन व्हेरिएबल्स आहेत. एक असेल किंवा त्याहून जास्त, म्हणजे 2 असतील, 3 असतील, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असतील, अशी व्हेरिएबल्स तुम्हाला बघायला मिळतील. तर इथं आपल्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्याच्यामध्ये इक्वॅलिटीचं साइन आहे बघा इथं. आता हे इक्वॅलिटीचं साइन दर्शवतंय काय बघा इकडं. ह्या बाजूला त्याला काय म्हणतोय, ही जी बाजू आहे त्याला आपण लेफ्ट हँड साइड म्हणतोय. इज इक्वल टू चं साइन मी आहे तिथं ठेवतो. आणि त्याची बघा ही बाजू त्याला आपण राईट हँड साइड म्हणतोय. त्याला काय म्हणतोय आपण? राईट हँड साइड म्हणतोय. ह्या दोन्ही कशा असतात? ह्या दोन्ही इक्वल असतात. ह्या दोन्ही काय असतात? दोन्ही इक्वल असतात. म्हणजे काय इक्वल असतात म्हणजे काय, तर दोन्ही बघा दोघांच्या व्हॅल्यू सेम असतात. जर इकडं ह्याची व्हॅल्यू म्हणजे ह्या 5x मायनस 3 ची व्हॅल्यू जर 8 असेल तर इज इक्वल टू इकडे सुद्धा 8 असणार. आता तुम्ही म्हणाल ह्याची व्हॅल्यू 8 कशी, तर तुम्ही इथं एक्स आणि वाय ची बघा व्हॅल्यू ज्यावेळी टाकणार त्यावेळी इथं सुद्धा 8 येणार आणि इकडे सुद्धा 8 येणार. म्हणजे दोन्ही कशी झाली? इक्वल झालेली आहेत. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इक्वेशन मध्ये तुम्हाला इक्वॅलिटीचं साइन बघायला मिळणार आणि वन ऑर मोर व्हेरिएबल्स सुद्धा त्याच्यामध्ये बघायला मिळणार. त्यानंतर आता आपण हे काढून टाकूया. त्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगतो लिनियर म्हणजे काय. लिनियर कशाला म्हणायचं बघा, लिनियर कशाला म्हणायचं तर एक एक्झाम्पल घेतो. 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. ह्या एक्झाम्पल मध्ये एक्स आणि वाय अशी दोन व्हेरिएबल्स आहेत, अशी 2 व्हेरिएबल्स आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये जे एक्स आहे ना, एक्स, त्या एक्स ची डिग्री इंडेक्स पॉवर किती आहे? 1 आहे. एक्स ची डिग्री इंडेक्स पॉवर किती आहे? 1. दिसत नाही म्हणजे किती असते? 1 असते. घातांक किती आहे? 1 आहे. बघा ह्या एक्स ची सुद्धा आणि ह्या वाय व्हेरिएबलचा सुद्धा इंडेक्स बघा किती आहे? 1 आहे. म्हणजे जेवढे काही व्हेरिएबल्स असतील, खरं तर ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्या दोन्ही सुद्धा व्हेरिएबलचे जे इंडेक्स आहे, पॉवर आहे, डिग्री आहे, ती किती आहे? 1 आहे. बघा डिग्री किती आहे त्यांची? 1. जर डिग्री 1 असेल, मी काय म्हणतोय बघा, जर व्हेरिएबलची डिग्री 1 असेल तर त्याला लिनियर असं म्हणायचं. तर त्याला काय म्हणायचं? लिनियर असं म्हणायचं. त्यानंतर बघा लिनियर आणि कशाला म्हणायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर लिनियर म्हणजे काय, जर समजा बघा मी इथे एक ग्राफ काढू, इथं मी एक ग्राफ काढतो कुणाचा? एक्स आणि वायचा. समजून घ्या फक्त लिनियर म्हणजे काय. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. आता हेच इक्वेशन घेऊया. 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. आता हे ग्राफ पेपरवर टाकायचं आहे. ग्राफ पेपरवरती टाकायचं म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू टाकायच्या. इथे समजा x इज इक्वल टू 1 समजा आणि y इज इक्वल टू -1 ह्याच्या ह्या इक्वेशनच्या व्हॅल्यू असतील आणि ते आपण आता इथे टाकायच्या. इथं किती असते? 0 आणि इकडे पॉझिटिव्ह. इथं समजा 1 आहे आणि इथं y ऍक्सिसचा काय आहे? -1 आहे. आता बघा हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्यामधून जाणारी जी लाईन आहे, यामधून जाणारी लाईन आहे, मी काय म्हणतोय बघा, ती जर स्ट्रेट असेल म्हणजे काय असेल? स्ट्रेट लाईन असेल. स्ट्रेट लाईन बघा, स्ट्रेट लाईन जर असेल तर त्याला लिनियर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? लिनियर असं म्हणायचं. म्हणजेच जी इक्वेशन असतील त्यांची जी लाईन येणार आहे ग्राफ पेपरवरती ती कशी येणार आहे? स्ट्रेट येणार आहे. जर स्ट्रेट लाईन आली तर त्याला लिनियर असं म्हणायचं. हाच आपल्या चॅप्टरचा काय बघा मिनिंग आहे. तुम्हाला समजला असेल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स किती आहेत? 2 आहेत आणि त्यांची बघा जी पण व्हेरिएबल्स आहेत त्यांची जी डिग्री आहे, जी पण व्हेरिएबल्स आहेत
सॉरी, जी पण काय बघा व्हेरिएबल्स आहेत त्यांची जी डिग्री आहे ती डिग्री किती आहे? 1 आहे. प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती आहे? 1 जर असेल तर त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणायचं. हा चॅप्टरचं झालं मिनिंग. आता बघा त्यानंतर काय असतोय? ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे काय? तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स दिसतं कसं किंवा असतं कसं? त्याचा हा एक फॉर्म आहे, एक फॉर्मॅट आहे. तर ते कसं दिसतंय? ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे हे काय बघा, हे काही लक्षात घ्या. इथं x हे तर व्हेरिएबल आहे हे समजलं. आणि त्याच्या पुढे हा इथं a दिसतोय a. a काय आहे? तर बघा x चा कोइफिशियंट a आहे. हा एक नंबर आहे. हा एक काय बघा, हा a आहे ना, a. हा एक काय बघा, नंबर आहे. हा एक नंबर आहे. मग तो नंबर काय बघा, नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, डॉट 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 टू इन्फिनिटी पर्यंत असू शकतोय. तो नंबर तुम्हाला काय बघा, √1 असेल, √2 असेल, डॉट 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 इन्फिनिटी पर्यंत असेल. तो नंबर काय बघा, पॉइंट मध्ये सुद्धा असू शकतो, 0.3, 0.5. परंतु परंतु तो जो नंबर आहे ना ए हा इज नॉट इक्वल टू 0. हे कायम लक्षात ठेवा. ए हे 0 नसणार. ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे ए च्या ठिकाणी कधीही 0 टाकायचं नाही. त्याच पद्धतीनं हे बघा इथं दिसतंय काय बघा, इथं इथं वाय काय व्हेरिएबल आहे हे आपल्याला माहित आहे. आणि त्याच्या जवळ हा काय बघा एक नंबर आहे. तो काय बी. बी बी सुद्धा काय बघा लक्षात ठेवायचा, हा सुद्धा एक नंबर आहे. तो सुद्धा काय बघा 1 असेल, 2 असेल, डॉट 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 इन्फिनिटी असू शकतोय. तो पण काय बघा लक्षात ठेवायचं, रूट मध्ये असू शकते, √2, √3, √100 असा असू शकतोय. परंतु बी सुद्धा इज नॉट इक्वल टू 0. बी पण कधी तुम्हाला 0 बघायला मिळणार नाही. बी सुद्धा बी ची किंमत बी इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे बी च्या ठिकाणी सुद्धा 0 कधी टाकायचं नाही. आणि बघा त्यानंतर काय, हा सी हा एक नंबर राहतोय. सी ची किंमत काय बघा, 0 सुद्धा असू शकते, 1 सुद्धा असू शकते, 2 सुद्धा असू शकते, डॉट 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 इन्फिनिटी. त्याची किंमत तुम्हाला √1, √2, रूट मध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर काय बघा 0.3 म्हणजे सर्व नंबर बघायला मिळतील. म्हणजेच काय आहे, ते रिअल नंबर आहेत. एबीसी काय आहेत, एबीसी. आर काय आहेत, आर रिअल नंबर. आर काय आहेत बघा, हे रिअल नंबर आहे, रिअल नंबर. तर हे रिअल नंबर आहेत एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सर्व नंबर बघायला मिळतील, परंतु एक कंडिशन आहे, कंडिशन लक्षात ठेवा. ए इज नॉट इक्वल टू 0 आणि बी इज नॉट इक्वल टू 0. का हो, का असं का? त्याचा विचार कधी केलाय? आता बघा मी तुम्हाला तेच त्याचा स्टँडर्ड फॉर्म घेतो. काय आहे बघा, ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. आता बघा इथं मी जर a ची व्हॅल्यू 0 टाकली, ह्या इक्वेशन मध्ये कुठल्या ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे ना, ह्याच्यामध्ये जर a इज इक्वल टू 0 टाकला, म्हणजे a च्या ठिकाणी 0 टाका, 0 इंटू x प्लस by आहे तसं प्लस सी इज इक्वल टू 0. बघा 0 इंटू एक्स काय होणार, कुठल्याही संख्येला 0 न मल्टिप्लाय केलं तर 0च येणार. प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. आता जर बघायला गेलं तर बघायचं गेलं तर ह्याच्यामध्ये by प्लस सी इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल राहिलेला आहे. काय राहिलेला आहे? एकच व्हेरिएबल. तर आपल्या चॅप्टरचं नाव काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आपल्या चॅप्टरमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, खरं इथं एकच व्हेरिएबल राहिलेला आहे. त्यामुळे ए ची किंमत कधीही 0 घ्यायची नाही. त्याच पद्धतीनं बी ची किंमत जर समजा मी इथं बी इज इक्वल टू 0 टाकलं, कशामध्ये बी इज इक्वल टू 0 टाकणार बघा, इथं ह्या इक्वेशन मध्ये कुठल्या ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये हे ax आहे तसं बी ची व्हॅल्यू काय टाकली, 0 टाकली, तर 0 इंटू वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ही टर्म पूर्णपणे 0 होणार, म्हणजे x प्लस सी इज इक्वल टू 0 येणार. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा बघा ओन्ली 1 व्हेरिएबल राहतंय, ते म्हणजे कुठलं, x. तर आपल्या चॅप्टरमध्ये व्हेरिएबल किती आहेत, 2 व्हेरिएबल आहेत. त्यामुळं कधीही a आणि b ह्यांची किंमत 0 टाकायची नाही. म्हणजे a आणि b इज नॉट इक्वल टू 0. हे 0 टाकायचं नाही. त्यानंतर बघा इथं मी अनेक तुम्हाला पॉइंट सांगतो, की पॉइंट म्हणजे काय बघा. इथं बघा, तर कोइफिशियंट म्हणायचं कशाला, कोइफिशियंट तर कोइफिशियंट म्हणजे काय,
मी एक एक्झाम्पल देतो. 5x - 3y इज इक्वल टू 8. तिथं हे एक्स व्हेरिएबल दिसते आणि त्याच्या जवळ काहीतरी नंबर दिसतोय. नंबर किती? 5. ह्यालाच कोइफिशियंट म्हणायचं. ह्यालाच काय म्हणायचं? कोइफिशियंट. ह्या एक्सचा तर कुणाचा कोइफिशियंट? ह्या एक्सचा कोइफिशियंट किती आहे? 5. जर व्हायचा कोइफिशियंट विचारला तर तो किती येणार? 3 येणार. व्हायचा कोइफिशियंट किती आहे? 3 येणार. आणि बघा ही टर्म मी खाली देतो. 5x असं खाली देतो. कोइफिशियंट आणि त्याचं जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये बघा इंटूचं साइन असते म्हणजे मल्टिपलचं. 5 इंटू एक्स ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे इथं बघा बरोबर ह्या मध्ये कुठलं साइन असेल तर ते इंटूचं साइन असते, मल्टिपलचं साइन असते. ते 5 इंटू एक्स तुम्ही 5x असं लिहिलं तरी चालते. 5x असं लिहिलं तरी चालते. आता एवढ्या टर्म मला वाटते तुम्हाला समजले असतील. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स चॅप्टरचा अर्थ, त्यानंतर स्टँडर्ड ऑर जनरल फॉर्म हा समजलेला असेल. त्यानंतर पुढचा पार्ट बघा. क्वेश्चन आहे, इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स? आणि क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे काय? दिलेलं इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे काय ते सांगायचं आहे. तुम्ही येस ऑर नो मध्ये सांगायचं आहे. तुम्ही काय सांगायचं आहे? येस ऑर नो मध्ये सांगायचं. आता बघा, आता इथं काय तुम्हाला मी सांगतोय 2 मार्कचा बघा 2 मार्कचा क्वेश्चन कसा तयार होतोय ते सांगतोय. 2 मार्क्सचा क्वेश्चन कसा तयार होतोय बघा. तर तुम्ही पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म सांगायचा. दिलेलं जे इक्वेशन आहे त्याचं स्टँडर्ड फॉर्म सांगायचा. अँड त्यानंतर सांगायचं इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. काय म्हणतोय ते बघा. काय म्हणतोय ते बघा. बघा पहिल्यांदा सांगायचा क्वेश्चन आहे. स्टँडर्ड फॉर्म सांगा त्या इक्वेशनचा आणि त्यानंतर इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का ते सांगायचं. तुम्हाला बघा मी एक क्वेश्चन देतो. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपला. दॅट इज 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. हा आपला क्वेश्चन आहे. हे आपलं एक मी इक्वेशन दिलेलं आहे. पहिल्यांदा त्याचा स्टँडर्ड फॉर्म लिहा. आता बघा इथं हे जे इक्वेशन आहे आपण काय म्हणायचं? गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन दिलेलं इक्वेशन जे काय आहे ते लिहा. दॅट इज 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. आता तुम्हाला जो माहित असलेला स्टँडर्ड फॉर्म लिहा. कारण का सुरुवातीला ह्या इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे. म्हणून बघा स्टँडर्ड फॉर्म देअरफॉर स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा आपण लिहूया. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म तो काय आहे हो? तर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. परंतु जे आपलं इक्वेशन गिवन दिलेलं आहे ते m त्याच्यामध्ये बघा इथं दिसतंय का m हे व्हेरिएबल आहे आणि इथं n व्हेरिएबल आहे. ठीक आहे. मग चालतंय की बघा हेच इक्वेशन तुम्ही असं सुद्धा लिहू शकताय ना. am म्हणजे फक्त एक्सच्या ठिकाणी मी m टाकलेला आहे प्लस bn वायच्या ठिकाणी मी n टाकलेला आहे प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे लिहिलंय बघा तेच लिहिलेलं आहे. बाकी काही चेंज केलेलं नाही. म्हणजे हा सुद्धा त्याचा स्टँडर्ड फॉर्मच आहे. am प्लस bn प्लस c इज इक्वल टू 0. एक्स आणि y टाकायचंच असं काही नाही आहे. त्यानंतर बघा काय करायचं. हे जे तुमचं दिलेलं इक्वेशन आहे तिथं लिहूया आपण. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 लिहिलं. आता बघा इज इक्वल टूच्या ह्या बाजूला काय आहे? 12 हा नंबर आहे. परंतु इथं इज इक्वल टूच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये बघा इज इक्वल टूच्या ह्या बाजूला किती आहे? 0. म्हणून आपण हा 12 नंबर हा इकडे ह्या बाजूला घेऊया. कुठल्या? लेफ्ट हँड साईडला. देअरफोर 4m प्लस 3n मायनस 12 इज इक्वल टू 0. अरे मायनस का होणार? कारण इकडे प्लस आहे. 12 इकडे प्लस होतं. इकडे येऊन इज इक्वल टूच्या ह्या बाजूला आलं लेफ्ट हँड साईडला, त्यामुळे ते मायनस झालेलं आहे. ठीक आहे. आता बघा आता ह्या इक्वेशनची कुठल्या 4m प्लस 3n मायनस 12 ची कंपॅरिझन तुम्ही कंपॅरिझन कुणा संग करा? ह्या इक्वेशन संग करा. कंपॅरिझन ह्या इक्वेशन संग. इथं तुम्हाला काय दिसतोय? a दिसतोय. इथं किती दिसतोय तुम्हाला? 4 दिसतोय. तर a ची व्हॅल्यू किती आहे हो? a ची व्हॅल्यू 4 आहे. ठीक आहे. m आणि m आहे तिथं तुम्हाला b दिसतोय का b? आणि इथं किती दिसतोय तुम्हाला? 3 दिसतोय. म्हणजे जर तुम्हाला b ची व्हॅल्यू विचारली तर तुम्ही म्हणणार 3. इथं तुम्हाला c दिसतोय आणि इथं तुम्हाला काय दिसतोय? 12 दिसतोय. निस्ता 12 दिसत नाही. तर बघा व्यवस्थितरित्या लक्ष द्या.
तर इथं किती दिसतोय बघा, ह्यो -12 दिसतोय. म्हणजे सी ची व्हॅल्यू, जर सी ची व्हॅल्यू किती असणार आहे, -12 असणार आहे. आता जर बघाय गेलं तर बघा इथं लक्ष द्या, मी काय त्यानंतर सांगतोय ते. आता जर बघाय गेलं तर इथं तुम्हाला एम आणि एन अशी किती दिसतात व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल दिसतात. आणि लिनियर कशाला म्हणायचं, ह्यांची जर डिग्री, ह्यांची जर पॉवर 1 असेल, ह्यांची पॉवर 1 आहे म्हणजे लिनियर आहे. लिनियर आणि इक्वेशन सुद्धा आहे, कारण काय इक्वेशन आहे त्याच्यामध्ये इज इक्वल टूचं साइन आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. जर असेल तर खाली लिहायचं बघा, खाली फक्त एवढंच लिहायचं, यस यस इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. खाली काय लिहायचं, इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, एवढं फक्त लिहायचं. तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. बघा, हे समजण्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा गिव्हन इक्वेशन लिहा, दिलेले इक्वेशन लिहायचं. त्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म जो माहित आहे ना, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा, तो लिहायचा. तुम्हाला माहित असलेला फॉर्मॅट काय आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. खरं दिलेलं इक्वेशन हे एम आणि एम त्याच्यामध्ये इक्वेशन आहेत. त्यामुळे मी त्याचा स्टँडर्ड फॉर्म असा लिहिलेला आहे बघा, am प्लस bn प्लस c इज इक्वल टू 0. दिलेलं इक्वेशन परत लिहिलं, 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 दिसते, हे परत लिहिलं. त्यानंतर हा इथं 12 मी परत सांगितलं, इथं 12 काय इज इक्वल टूच्या ह्या बाजूला आहे, तुम्ही इकडे घेतला तर काय झाला, तो मायनस झाला. 4m प्लस 3n मायनस 12 इज इक्वल टू 0. असं ह्या फॉर्मॅटमध्ये हे इक्वेशन तयार झालं. त्यानंतर एबीसीच्या किमती लिहिल्या आणि त्यानंतर लिहिलं येस इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे आहे, त्यामुळं हे तुम्हाला समजलेलं असेल, हे तुम्हाला बघा कळालेलं असेल. त्यानंतर बघा मी दुसरं इक्वेशन घेतो, इथं दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा, दुसरं एक्झाम्पल काय आहे, 2 नंबरचं. त्यानंतर 2 नंबरचं इक्वेशन बघा, एक्झाम्पल 3x स्क्वेअर मायनस y इज इक्वल टू 30. हे एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल त्याचं पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म लिहा आणि त्यानंतर तेच लिहायचं आहे, इज द इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, येस ऑर नॉट लिहायचं. आता ह्या एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा तुम्ही लिहिणार काय, गिव्हन इक्वेशन काय आहे, 3x स्क्वेअर मायनस y इज इक्वल टू 30. आता तुम्हाला माहित असलेला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा काय आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तुम्हाला माहित असलेला हे इक्वेशन बघा, हे इक्वेशन x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत. त्यामुळे तुम्ही स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहित असलेला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 लिहू शकता. आता बघा, हा आपला एक स्टँडर्ड फॉर्म आहे. आता हे जे इक्वेशन आहे मी परत लिहितो, कुठलं तुम्हाला दिलेलं 3x स्क्वेअर मायनस y इज इक्वल टू 13. बघायचं बघा, ह्याच्याशी ती कम्पेअरिंग करायचं, कुणाशी, ह्या स्टँडर्ड फॉर्मशी. हा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, हे 3x स्क्वेअर मायनस y इज इक्वल टू 13. बघा, इथं इज इक्वल टूच्या बाजूला म्हणजे इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला एक नंबर आहे, दॅट इज 13. आणि इथं एक नंबर आहे, इथे 0 आहे ना इज इक्वल टूच्या बाजूला. म्हणजे आपल्याला हे 13 आहे ना, हे 13 काय करायला पाहिजे स्टँडर्ड फॉर्मॅट नुसार, तर आपल्याला हे लेफ्ट हँड साईडला घ्यायला पाहिजे. म्हणजे काय करणार आपण बघा, देअरफॉर 3x स्क्वेअर, इथं व्यवस्थित लिहितो, देअरफॉर 3x स्क्वेअर मायनस y मायनस 13 इज इक्वल टू 0. अरे हे मायनस 13 का झालं, इज इक्वल टूच्या ह्या बाजूला आल्यावर इथं प्लस 13 आहे, इकडे आल्यानंतर ते मायनस 13 झालं. बघा, एवढंच कळाल्यानंतर आता तुम्ही इथं एबीसीच्या किमती लिहू शकता. इथं एबीसीच्या किमती ह्याच्याशी कंपॅरिझन करायचं, ह्या इक्वेशनचं इथं 0 आहे, हा इथं 0 आहे. बघा, ह्या इक्वेशनचं ह्या इक्वेशन संग कंपॅरिझन करायचं. इथं तुम्ही म्हणणार इथं ए दिलेला आहे आणि इथं ए ची व्हॅल्यू किती आहे हो, तर इथं ए इज इक्वल टू 3 आहे. इथं हे बी दिलाय बी, आणि हे इथं बी ची व्हॅल्यू काहीच नाही म्हणजे बी ची व्हॅल्यू 1 आहे, आणि सी ची व्हॅल्यू इथं किती आहे, -13. हे द्यायला विसरायचं नाही. आता जर बघायला गेलं
तर ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय ही दोन व्हेरिएबल आहेत बघा. ह्या 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 इक्वेशन मध्ये आता बघा, ह्या इक्वेशन मध्ये इथं 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 बघा, ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल कुठले आहेत? एक्स आणि वाय. एक्स दिसते काय बघा, हे एक्स. हा, इथं दुसरा पेन घेतो. ठीक आहे. हा बघा, इथं हे एक्स दिसतोय तुम्हाला, एक्स हे एक व्हेरिएबल आहे, आणि इथं हे वाय दिसते, हे एक व्हेरिएबल आहे. म्हणजे एक्स आणि वाय अशी दोन व्हेरिएबल आहेत. ठीक आहे, म्हणजे टू व्हेरिएबल्स तर आहेत, परंतु त्यांची डिग्री, एक्स ची डिग्री दिसते तुम्हाला, एक्स ची डिग्री किती आहे हो? दॅट इज 2, आणि वाय ची डिग्री किती? 1. मी तुम्हाला काय सांगितले, दोन्ही सुद्धा व्हेरिएबलची डिग्री डिग्री किती पाहिजे? दोन्ही सुद्धा व्हेरिएबलची डिग्री 1 पाहिजे. दोन्ही सुद्धा व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे, तरच त्याला लिनियर म्हणायचं. तर इथं डिग्री बघा, इथं डिग्री किती आहे? इथं 1 नसून इथं डिग्री त्याची 2 आहे. जर 2 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणायचं नाही. नाही, तर त्याला म्हणायचं नाही. मग शेवटी तुम्ही काय बघा इथं लिहिणार, बघा शेवटी तुम्ही इथं लिहायचं. इथं काय लिहिणार? इट इज नॉट, किंवा इट इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. जर इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नसेल तर हे बघा सेंटेन्स खाली द्यायचं. इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. कशा पद्धतीनं बघा, कशा पद्धतीनं सोडवायचं हे 2 मार्कचा क्वेश्चन हे मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यानंतर आता आपण इथं डायरेक्ट सोडूया. फक्त खाली सांगायचं ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का नाही हे इथं मला सांगायचं आहे. बघा, त्यानंतरचं एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल नंबर 3, दॅट इज काय आहे बघा, एक्झाम्पल √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. हे एक्झाम्पल आहे. √2x मायनस √5y इज इक्वल टू 13. हे इज इक्वल टू 16. हे एक्झाम्पल आहे. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का ते सांगा. स्टँडर्ड फॉर्म मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सोडवून सांगितलेले आहेत. बघा, ही दोन एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थितरित्या, पहिले एक्झाम्पल व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे, दुसरं सुद्धा व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही खालची इक्वेशन सुद्धा सोडवा. आता मी तुम्हाला काय सांगतोय, डायरेक्ट इथं आपण बघायचं आहे. डायरेक्ट सांगा मला, तुम्हाला डायरेक्ट सांगा, हे जे इक्वेशन मी दिलेलं आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का नाही? येस ऑर नॉट एवढं सांगायचं. काय सांगायचं? येस ऑर नो मध्ये सांगायचं. खाली सेंटेन्स लिहायचं. पहिली गोष्ट तर बघा, इथं काय आहे? इथं एक नंबर आहे. तुम्हाला पहिली गोष्ट काय बघा, स्टँडर्ड फॉर्म लिहायचा, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता जे हे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये तयार करा. आहे का? इज इक्वल टूच्या ह्या बाजूला इथं एक बघा तुम्हाला नंबर दिलाय 16. खरं इकडे बघा, इज इक्वल टूच्या ह्या बाजूला किती असते? 0. म्हणजे हा नंबर इकडे घ्या की तुम्ही, हा नंबर इकडे घ्या. म्हणजे होणार काय बघा, √2x मायनस लिहितो व्यवस्थित. बघा होणार काय, √2x मायनस √5y. इथे दिसते काय, जे आहे तेच लिहिले, √2x मायनस √5y मायनस 16 इज इक्वल टू 0. मायनस 16 काय आलं, कारण 16 इकडे प्लस आहे, इकडे येऊन मायनस झालं, इज इक्वल टू 0. आता ते स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आलेलं आहे. इथं काय बघा, a ची व्हॅल्यू √2 आहे, b ची व्हॅल्यू व्यवस्थित बघा. बी ची व्हॅल्यू काय आहे? बी ची व्हॅल्यू दॅट इज मायनस √5 आहे. मायनस हे इम्पॉर्टंट आहे. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 16 आहे. आता बघायला गेलं तर इथं एक्स आणि वाय इथं बघायचं. तुम्ही जे इक्वेशन तयार केलेलं आहे ना, तिथं बघा तुम्हाला एक्स आणि वाय अशी दोन व्हेरिएबल्स आहेत, आणि त्यांची डिग्री बघा 1 असेल तर खाली लिहा, डायरेक्ट लिहा. 1 असेल तर येस म्हणा, इट इज, आणि खाली सेंटेन्स हे लिहा, कंटिन्यू. इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे खाली लिहायचं. ओके. त्यानंतर बघा 3 नंबरचं आपण 4 नंबरचं येणार ना, त्यानंतर 4 नंबरचं इक्वेशन बघूया. काय दिलेलं आहे? 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का ते सांगा. बघा इथं आता हे कुठल्याही, आता इथं बघा, इथं आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0.
ह्या इज इक्वल टूच्या इकडे सुद्धा 0 आहे आणि इकडे सुद्धा 0 आहे. म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्येच दिलेला आहे, तुम्हाला करायची काही गरज नाही. म्हणजे इथं ए ची किंमत ए ची किंमत किती दिलेली आहे? हो बघा दिलेली आहे की किती ए ची किंमत दिलेली आहे 0. बी ची किंमत ह्या बी ची किंमत किती दिलेली आहे इथं? जो y चा कोइफिशियंट असतोय तो कोण असतोय? बी असतोय. त्या बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 6. ती किती दिलेली आहे? 6 दिलेली आहे. बी ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे आणि सी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -3 दिलेली आहे. परंतु परंतु इथं बघा, इथं हे इक्वेशन मी लिहून घेतो. 0x + 6y - 3 इज इक्वल टू 0. बघताच क्षणी समजतंय 0 न x ला मल्टिप्लाय केलेला आहे. 0 न x ला मल्टिप्लाय केलेला आहे. इथे 0 येणार प्लस 6y -3 इज इक्वल टू 0 राहणार आणि फक्त एवढी टर्म राहणार. जर एवढी टर्म राहिली तर फक्त ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल राहते. किती व्हेरिएबल राहतात? एकच. ओन्ली वन व्हेरिएबल इथं राहणार आहे आणि वन व्हेरिएबल जर राहीत असेल तर त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. म्हणून खाली लिहायचं इट इज नॉट लिनियर इक्वेशन. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे खाली कंटिन्यू करा. याला म्हणायचं. ठीक आहे. इट इज नॉट येणार. मी तुम्हाला सांगितले ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू कधीही 0 नसता कामा नये. हा, ए इज नॉट इक्वल टू 0 सांगितलेलं आहे बघा, आणि बी सुद्धा हा कधीही 0 नसला पाहिजे हे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढलं इक्वेशन बघूया. दॅट इज 5 नंबरचं इक्वेशन. आता हे इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला? 0.3x प्लस 0y -36 इज इक्वल टू 0. डायरेक्ट सांगा हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का? बघा इथं 0.3 हे 0 नाही आहे, याला काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणजे 0.3x आहे. ठीक आहे. प्लस करून परंतु इथं बघा इथं जर बघायला गेलं तर 0 आहे. 0 न व्हायला मल्टिप्लाय केल्यानंतर 0च येणार. -36 इज इक्वल टू 0 म्हणजे येणार काय? देअरफॉर 0.3x -36 इज इक्वल टू 0. इथं जर बघायला गेलं तर फक्त ओन्ली वन व्हेरिएबल राहते. फक्त वन व्हेरिएबल राहते. तर आपल्या चॅप्टरचं नाव काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्यामुळे खाली लिहा इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे नाही आहे, हे असं खाली लिहा. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 6 बघा. हे काय आहे? एक्झाम्पल नंबर 6 काय? 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. आता हे सांगायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का नाही? तर बघा ह्याच्यामध्ये काय आहे? 4/x आहे प्लस 5/y इज इक्वल टू 4 आहे. हा जो मी काय करतोय बघा, इथं लक्ष द्या. हा जो x दिसतोय, हा x दिसतोय, हा कसा आहे? डिवाइडला आहे. मी वरती घेतो. वरती म्हणजे कुठे घेतोय? 4 ला मल्टिप्लाय करून घेतोय. 4 मल्टिप्लाय x मी वरती घेतला. खरं काय होतंय? त्याची जी डिग्री आहे इथं बघा, इथं x ची डिग्री किती आहे? इथं तुम्हाला बघा, इथं व्यवस्थितरित्या काढतोय. हा खाली x काढ. इथे x चा डिग्री किंवा पॉवर किंवा इंडेक्स किती आहे? 1 आहे. आता तू वरती ह्या 4 ला मल्टिप्लाय होऊन गेल्यामुळं इथं काय होती? त्याची डिग्री -1 होते. काय होते? -1 प्लस 5. हा y सुद्धा काय बघा 5 ला मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे y सुद्धा काय बघा वरती घेतो. त्यावेळी त्याची डिग्री 1 होती, ती -1 होते. ठीक आहे. इज इक्वल टू 4. म्हणजे कुठली पण डिग्री दिलेली असेल आणि जर ते वरती घ्यायचं असेल तर त्याचं काय होते? डिग्री रिव्हर्स होते. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय आलं बघा, 4 इंटू x चा -1 y इंडेक्स येणार प्लस 5 y चा किती येणार? -1 इंडेक्स येणार इज इक्वल टू 4. इथं बघा आणि इथं बघा, आपली व्हेरिएबल्स तरी तुम्हाला काय बघा x आणि y ही दोन व्हेरिएबल्स आहेत, परंतु त्यांची इंडेक्स बघा. आपला इंडेक्स किती पाहिजे? आपली डिग्री किती पाहिजे? आपली डिग्री किती पाहिजे? लिनियर असायला 1 पाहिजे. इथं आहे किती? -1. त्यामुळे खाली सरळ सरळ लिहा इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे खाली सरळ सरळ खाली लिहायचं. नाही जायचं कारण इथं -1 दिसते तुम्हाला आहे.
हे तुमचं 6वं एक्झाम्पल झालं. त्यानंतर आता एक शेवटचं एक्झाम्पल आपण बघूया. शेवटचं एक्झाम्पल नंबर 7. बघा 7th नंबर एक्झाम्पल 4xy - 5y इज इक्वल टू 8. हे एक्झाम्पल दिलेलं आहे. 4xy - 5y इज इक्वल टू 8. ह्याच्यामध्ये बघा ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का? डायरेक्ट तुम्ही सांगू शकताय, कारण हे नाही आहे. आपल्या इक्वेशन मध्ये त्याचा आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे? दॅट इज स्टँडर्ड फॉर्म x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तिथं तुम्हाला xy कुठेही व्हेरिएबल एकत्र दिसतंय काय? बघा इथं दिसतंय का? इथं नाही दिसत. तर ह्याच्यामध्ये काय दिले? 4xy म्हणजे xy व्हेरिएबल एकत्र दिलेला आहे. एकत्र दिल्यामुळे खाली लिहा इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे खाली लिहा तुम्ही व्यवस्थितरित्या. तर काय होतंय इथं बघा, ह्याचा इंडेक्स आणि ह्याची इंडेक्सची ऍडिशन होते. त्यामुळे काय बघा त्यांचे इंडेक्स काय होणार? 2 होणार. खरं हे एकत्र नसतंय, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. असं तुम्हाला साथीच्या साथी एक्झाम्पल समजली. जर 2 मार्काला क्वेश्चन आला तर तो चुकायचा नाही. 2 मार्क म्हणा किंवा MCQ मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तो चुकता कामा नये. अशा पद्धतीने लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ह्या चॅप्टरची आपली सुरुवात झालेली आहे. हे पहिलं लेक्चर तुम्हाला समजलेलं असेलच. तर चला